Students. Okay, so from today onwards we are going to start our actual syllabus. Okay, actual syllabus of human anatomy and physiology. Okay, so आजपासून आपल्या ऍक्च्युअल सिलेबसला पहिला याआधी आपलं लेक्चर झालं होतं ते होतं सिलेबसचं डिस्कशन केलेलं होतं. ओके, आजपासून आपण आपल्या ऍक्च्युअल सिलेबसला जे काही आपले चॅप्टर आहेत ते पॉईंट वाईज आपण स्टडी करायला सुरुवात करणार आहोत. आणि मागच्या मीटिंगला ठरल्याप्रमाणे थोडा आपला सिलेबस स्पीडअप करायचा आहे. ओके, सो सुरुवातीचे जे काही चॅप्टर आहेत, जे काही पॉइंट्स आहेत ते थोडेसे मिनिमम आहेत, लेंदी नाही आहेत, जास्त छोटे छोटे आहेत. सो ट्राय असा असेल की एका लेक्चरला एक चॅप्टर कंप्लीट होत असेल तर तो कंप्लीट करायचा ट्राय असेल, कारण सुरुवातीला सगळं इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ॲक्च्युअल सिस्टीम 4थ्या ते 5व्या चॅप्टरपासून तुम्हाला सुरू होत आहेत. सुरुवातीचा पार्ट सगळा असा आहे की जो तुम्ही 11वी 12वी सायन्सला ऑलरेडी स्टडी केलेला आहे असा पार्ट आहे इंट्रोडक्टरी. फॉर एक्झाम्पल सेल म्हणजे काय, बॉडी सिस्टीम किती असतात, त्याच्यामध्ये पार्ट कोणते कोणते आहेत, स्ट्रक्चर त्याची कोणती कोणती आहेत, हा सगळा सुरुवातीचा पार्ट आहे. ओके, सो आपला पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन अँड स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ओके, सो आपण ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीची इंट्रोडक्शन या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणजे काय, ॲनाटॉमी म्हणजे काय, ॲनाटॉमीची डेफिनेशन्स काय आहे, त्याच्यानंतर फिजिओलॉजी म्हणजे काय, त्याच्यानंतर ॲनाटॉमीमध्ये कोणकोणत्या सिस्टीम येतात, बॉडी सिस्टीम ज्या आहेत त्या कोणकोणत्या येतात. टोटल आपल्या बॉडीमध्ये 11 सिस्टीम आहेत. ओके, स्टार्टेड फ्रॉम skeleton system, nervous system, digestive system, urinary system, reproductive system, endocrine system, अशा सो ऑन, अशा 11 सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहेत. ओके, सो त्या बॉडीमधल्या सिस्टीम आपल्याला इन डिटेल्स आहेतच, पण इंट्रोडक्शनमध्ये त्या सिस्टीम कोणत्या, त्या सिस्टीममधले पार्ट काय काय येतात आणि त्या सिस्टीमची जनरल फंक्शन्स काय काय आहेत, म्हणजे बॉडीमध्ये त्या सिस्टीम काय काय फंक्शन परफॉर्म करतात याची इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. त्यानंतर बॉडी कॅव्हिटीज म्हणजे काय हे आपण स्टडी करणार आहोत. देन होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या बॉडीमधलं इंटरनल एन्व्हायरमेंट कसं कॉन्स्टंट राहतं आणि ते कॉन्स्टंट ठेवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, कोण ते काम करत असतं याची इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बॉडी फ्लुईड, बॉडीमध्ये आपल्या फ्लुईड असतं, ब्लड नाही, ब्लड सोडून अदर काहीतरी वॉटरी लिक्विड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे की ज्याला फ्लुईड म्हणतात. मग त्या फ्लुईडचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, ती फ्लुईड कोणती, हे सगळं आपण आजच्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो हे झालं इंट्रोडक्शन. देन स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे काय, की फार्मसीमध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी का गरजेचं आहे, का गरजेचं आहे, कारण आपण फार्मसीमध्ये काय करतो, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करतो, ड्रग सिंथेसाइज करतो, नवा ड्रग काय करतो, डिस्कवर करतो. मग ज्यावेळी असा नवा ड्रग डिस्कवर होतो त्यावेळी काय गरजेचं असतं की तो बॉडीमध्ये गेल्यानंतर कुठे जाऊन ॲक्ट होतो, कशा प्रकारे ॲक्ट होतो, आणि जर एखादा डिसीज झाला असेल तर तो बॉडीमधल्या कुठल्या सिस्टीमला झाला आहे हे माहीत असण्यासाठी पूर्ण ह्युमन बॉडीची सिस्टीम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, सो ॲनाटॉमी म्हणजे काय, तर इट इज द स्टडी ऑफ ह्युमन बॉडी, देअर सिस्टीम, देअर इंडिव्हिज्युअल ऑर्गन्स, सेल्स अँड टिश्यू. ॲनाटॉमी म्हणजे काय, तर ह्युमन बॉडीच्या सिस्टीम्स, त्यांचे ऑर्गन आपल्या ह्युमन बॉडीमधले, त्यातलं सेल्स, त्यातले टिश्यू अँड डिसऑर्डर्स. ओके, या सगळ्याला काय म्हटलं जातं, ॲनाटॉमी म्हटलं जातं इन जनरल. ओके, ऑफिशियल डेफिनेशन आपण पुढे चॅप्टर स्टार्ट केल्यानंतर आता बघणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर फिजिओलॉजी म्हणजे काय, तर फिजिओलॉजी म्हणजे हाऊ द बॉडी सिस्टीम वर्क्स अँड कोरिलेट टू इच अदर. म्हणजे फिजिओलॉजी म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या सिस्टीम आहेत त्या कशा प्रकारे वर्क करतात आणि त्या एकमेकांशी कोरिलेशन कशा प्रकारे साधतात, या सगळ्याला काय म्हटलं जातं, फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. ओके, सो आपला चॅप्टर आज आपण स्टार्ट करतोय. पहिला चॅप्टर आहे आपला इंट्रोडक्शन अँड स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. इंट्रोडक्शन अँड स्कोप ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ओके, सो फर्स्ट व्हेरियस टर्म यूज इन ॲनाटॉमी. ॲनाटॉमीमध्ये वेगवेगळ्या टर्म कोणत्या यूज केल्या जातात. ओके, महत्त्वाच्या डेफिनेशन आहे त्या एक्झामला 101% विचारल्या जातात. डिफाईन ॲनाटॉमी अँड डिफाईन फिजिओलॉजी, या दोन टर्म ज्या आहेत, डिफाईन ॲनाटॉमी अँड डिफाईन फिजिओलॉजी, या 101% एक्झामला विचारल्या जातात. सो ॲनाटॉमी म्हणजे काय, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ॲनाटॉमी म्हणजे जे काही ह्युमन बिईंग आहेत त्यांची बॉडी
बॉडी आणि त्यातल्या सिस्टीम आणि त्यातला इंडिव्हिज्युअल पार्ट, मग तो ऑर्गन असेल, सेल असेल, टिश्यू असेल, या सगळ्याच्या स्टडीला काय म्हटलं जातं? ॲनाटॉमी म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲनाटॉमी? ॲनाटॉमी इज डिफाईन ॲज इट इज स्टडी ऑफ द बॉडी, सांगितलं ना आता, बॉडी, देन इट्स इंडिव्हिज्युअल पार्ट अँड देअर रिलेशनशिप टू वन अनदर. ओके, ॲनाटॉमी म्हणजे काय? तर आपली जी ह्युमन बिईंग आहे ती बॉडी, त्या ह्युमन बिईंगची पूर्ण बॉडी, त्याचा स्टडी, त्याच्यानंतर त्या ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपली पूर्ण बॉडी आहे, त्याच्यामध्ये हार्ट आहे, ब्रेन्स आहेत, किडनीज आहेत, स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, युरेटर्स आहे, युरिनरी ब्लॅडर्स आहे, स्पाईन आहेत, व्हर्टिब्रे आहेत. सो या सगळ्याचा इंडिव्हिज्युअल पार्टचा स्टडी आणि काय, अँड देअर रिलेशनशिप टू वन अनदर. म्हणजे समजा हार्ट आणि किडनी यांचे रिलेशन्स काय आहेत, किंवा हार्ट आणि ब्रेन यांचं रिलेशन एकमेकांशी काय आहे, ते एकमेकांशी कशा प्रकारे कोरिलेशन करून बॉडीचं सिस्टीम मेंटेन ठेवतात, या सगळ्याचा स्टडी करणं, याला काय म्हटलं जातं? ॲनाटॉमी असं म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट इज मीन बाय ॲनाटॉमी? ॲनाटॉमी इज डिफाईन ॲज इट इज स्टडी ऑफ द बॉडी, इट्स इंडिव्हिज्युअल पार्ट अँड देअर रिलेशनशिप टू वन अनदर इज कॉल्ड ॲज द ॲनाटॉमी. सो स्क्रीनवरती डेफिनेशन असेल, दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित, तर तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. डेफिनेशन ऑफ ॲनाटॉमी इज डिफाईन ॲज इट इज स्टडी ऑफ द बॉडी, इट्स इंडिव्हिज्युअल पार्ट अँड देअर रिलेशनशिप टू वन अनदर, इट इज कॉल्ड ॲज द ॲनाटॉमी. Anatomy means what? It is study of the body, its individual part and their relationship to one another. It is called as the anatomy. Then what is mean by physiology? Physiology म्हणजे काय सांगितलं होतं मी, की आपल्या बॉडीमध्ये there are so many systems in body. Okay, so that system correlate with each other, integrate with each other and perform the function to maintain our life healthy. ओके, काय असतं, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम्स आहेत, रेस्पायरेटरी सिस्टीम्स आहेत. सो या सिस्टीम काय करतात, आपापलं फंक्शन परफॉर्म करत असतात. फॉर रेस्पिरेशन सिस्टीम काय करणार, आपलं जे रेस्पिरेशन आहे, श्वसन संस्था जी आहे तिच्या रिलेटेड काम करणार. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करणार, तर ते आपलं डायजेशन्स आहे, जे काय आपण फूड खातो त्याचं डायजेशन करून ती न्यूट्रियंट त्याच्यातून ॲब्सॉर्ब करून, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स असतील ती सगळे ॲब्सॉर्ब करून बॉडीच्या सगळ्या पार्टला पुरवणार ब्लडद्वारे. ओके, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम काय करणार, तर पूर्ण बॉडीचं आपल्या कोऑर्डिनेशन करणार, बॉडीला कंट्रोल ठेवणार. ब्रेन असेल, ओके, नर्व्स असतील, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, हे काय करणार, पूर्ण आपल्या बॉडीला काय करणार, कंट्रोल करणार. मग ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या कशा प्रकारे वर्क करतात आणि एकमेकांशी कोरिलेशन साधून, म्हणजे दोन सिस्टीम जर असतील, फॉर एक्झाम्पल कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आहे आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमचा हेड कोण आहे, हार्ट आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा हेड कोण आहे, ब्रेन आहे. ओके, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला जेव्हा एखाद्या वेळी अचानक आपण चालत असताना साप दिसतो, साप दिसल्यानंतर काय होतं, आपले हार्टबीट वाढतात. अचानक जर आपल्याला साप दिसला तर असं का होतं, हार्टबीट वाढणं हे कोणाचं काम आहे, हार्टबीट इन्क्रीज होणं हार्टचं काम आहे, म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमचं काम आहे. बरोबर आहे. साप बघितला कोणी, डोळ्याने बघितल्यानंतर त्याने डायरेक्ट मेसेज हार्टला गेला का. आपण कुठलीही गोष्ट बघतो, कुठलीही गोष्टीचं आपल्याला सेन्सेशन होतं, जाणवतं, तेव्हा ते पहिल्यांदा कोणाकडे जातं, ब्रेनकडे जातं. म्हणजे कोणाकडे, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे. त्याच्यानंतर ब्रेनकडे गेल्यामुळं ब्रेनने काहीतरी केमिकल सिक्रेट केलं आणि त्याच्यामुळं हार्टबीट वाढली आणि आपण घाबरलो. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम काय करतायत, एकमेकांशी कोरिलेशन ठेवतायत. आणि ह्या सिस्टीम एकमेकांशी कोरिलेट करून फंक्शन का करतात, तर आपले जे ह्युमन बिईंग आहे त्यांची लाईफ जी आहे ती मेंटेन राहावी आणि हेल्दी राहावी, त्याच्यासाठी ते कोरिलेशन एकमेकांशी ठेवतात. आणि ह्या सगळ्या सिस्टीमचा स्टडी आणि त्यांचे एकमेकांशी असलेलं कोरिलेशनशिप आपलं ह्युमन बिईंगचं लाईफ हेल्दी आणि मेंटेन ठेवण्यासाठी या सगळ्याच्या स्टडीला काय म्हटलं जातं, फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. ओके, सो फिजिओलॉजीची डेफिनेशन काय आहे, फिजिओलॉजी इज डिफाईन ॲज इट इज स्टडी ऑफ हाऊ द बॉडी सिस्टीम वर्क and the way in which their integrated relationship to maintain life and health of individual. Okay, so physiology means what? Physiology is defined as it is study of how the body system work. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या सिस्टीम आहेत 11 सिस्टीम, त्या कशा प्रकारे वर्क करतात, फंक्शन्स करतात, याचा स्टडी
and the way in which their integrated relationship to maintain life and health of इंडिव्हिज्युअल. म्हणजे आपली लाईफ जी आहे आणि आपले हेल्थ जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी त्या एकमेकांशी को रिलेशन करून कसं फंक्शन परफॉर्म करतात त्याला काय म्हटलं जातं, फिजिओलॉजी असं म्हटलं जातं. सो फिजिओलॉजीची डेफिनेशन, इट इज स्टडी ऑफ हाऊ द बॉडी सिस्टीम वर्क अँड द वे इन विच देअर इंटिग्रेटेड रिलेशनशिप to maintain life and health of individual. Okay, then third definition is that pathology. Third definition is that pathology. So pathology is nothing but study of disease or study of any abnormality causes in the body. Pathology म्हणजे काय की बॉडीमध्ये ज्या abnormalities कॉज होतात किंवा बॉडीमध्ये जे डिसीज निर्माण होतात त्यांचा स्टडी करण्याला काय म्हटलं जातं, पॅथॉलॉजी म्हटलं जातं. म्हणून तुम्ही जी लॅब असतात बघा ज्याच्यामध्ये आपण ब्लड टेस्टिंगला जातो किंवा युरिन टेस्टिंगला जातो किंवा कुठल्याही डिसीजचं टेस्टिंग केलं जातं तेव्हा तिला काय म्हटलं जातं, पॅथॉलॉजी लॅब म्हटलं जातं. म्हणजे काय, त्या लॅबमध्ये काय केलं जातं तर डिसीजचा स्टडी केला जातो. ते डिसीज काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं. म्हणून त्या लॅबसमोर जर नाव असेल तर पॅथॉलॉजी लॅब असं त्या लॅबचं नाव असतं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जेव्हा हे येतो, फिवर येतो, ताप येतो, तो जर 3 दिवसापेक्षा जास्त झाला तर डॉक्टर काय करतात, आपली टायफॉईड किंवा मलेरियाची टेस्टिंग करायला पाठवतात. ते आपण कुठे जातो, पॅथॉलॉजीमध्ये, पॅथॉलॉजी लॅबमध्ये जातो. तिथे आपलं ब्लड आयसोलेट केलं जातं. ओके, ब्लड घेतलं जातं आणि त्या ब्लडमध्ये आपल्याला चेक केलं जातं की त्याच्यामध्ये टायफॉईडचा ऑर्गॅनिझम आहे का, मलेरिया आहे का. प्रॅक्टिकलला आहे तुम्हाला की टायफॉईड आणि मलेरिया, स्पेसिफिकली मलेरिया कसा आयडेंटिफाय केला जातो. ॲक्च्युअल तुम्ही करणार आहात ब्लड काढून त्याच्यामध्ये मलेरिया आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं. सो या सगळ्या डिसीजच्या स्टडीला काय म्हटलं जातं, पॅथॉलॉजी म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी लॉजी आला म्हणजे काय, लॉजी इज टर्म इंडिकेटेड द स्टडी. पॅथो म्हणजे काय, disease of or abnormality. Okay, so pathology means what, it is study of abnormalities. Okay, the next is pathophysiology. Pathophysiology means what, ki when any disease caused to body or we are suffer by any disease, then how that disease affect our body function by causing illness. म्हणजे काय की आपल्याला जेव्हा पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय, पॅथॉलॉजी म्हणजे काय तर डिसीजचा स्टडी, आणि पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला एखादा डिसीज होतो तो डिसीज झाल्यानंतर आपली बॉडी फंक्शन कशी डिस्टर्ब होतात, बॉडी फंक्शन परफॉर्म करणं कसं बंद करतात आणि त्याच्यामुळं कशा प्रकारे आपल्याला आपण आजारी पडतो याचा स्टडी म्हणजे काय, पॅथोफिजिओलॉजी. पॅथॉलॉजी म्हणजे काय, इट इज स्टडी ऑफ अबनॉर्मॅलिटी म्हणजे स्टडी ऑफ डिसीज असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय तर एखादा डिसीज झाल्यामुळं, बरोबर आहे, डिसीज झाल्यामुळं बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात त्याचा स्टडी करणं म्हणजे काय, पॅथोफिजिओलॉजी. आणि पॅथॉलॉजी म्हणजे काय तर डिसीजचा स्टडी, तो डिसीज काय आहे, तो डिसीज कोणापासून झालेला आहे, तो डिसीज कशामुळे झालेला आहे, त्या डिसीजची लक्षणं काय आहेत, याला काय म्हटलं जातं, पॅथॉलॉजी म्हटलं जातं. इट इज स्टडी ऑफ अबनॉर्मॅलिटी. हे सगळं कशामध्ये येतं, पॅथॉलॉजीमध्ये. आणि पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय येतं तर तो डिसीज झाल्यामुळं बॉडीमध्ये कोणकोणते चेंजेस होतात, बॉडीची फंक्शन जी आहेत, आपली नॉर्मल फंक्शन जी आहेत ती कशी डिस्टर्ब होतात आणि आपण कसे आजारी पडतो याची कारणमीमांसा करणे म्हणजे काय, पॅथोफिजिओलॉजी. ओके, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देतो, जेव्हा आपल्याला मलेरिया होतो किंवा टायफॉईड होतो, टायफॉईड इज अन डिसीज, त्या टायफॉईडचा स्टडी म्हणजे अबनॉर्मॅलिटीज. ओके, म्हणजे पॅथॉलॉजी झाली. पण तो टायफॉईड झाल्यानंतर बॉडीमध्ये काय काय चेंजेस झाले की बाबा आपल्याला भूक नीट लागत नाही आहे, ओमिटिंग सुरू झालेलं आहे, लूज मोशन चालू झालेले आहेत किंवा शिवरिंग होतं आहे, थंडी लागते, ओके, हेडेक होतो आहे, हा सगळा स्टडी म्हणजे काय, पॅथोफिजिओलॉजी. कारण तो टायफॉईड झाल्यामुळं आपल्या बॉडीवरती काय इफेक्ट झाला याचा स्टडी म्हणजे काय, पॅथोफिजिओलॉजी. सो होप यू अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथोलॉजी अँड पॅथोफिजिओलॉजी. ओके, आय थिंक एक्सप्लेन व्हेरी वेल, बऱ्यापैकी मी तुम्हाला केलेलं आहे आणि होप सो तुम्हाला हे अंडरस्टँड झालेलं आहे. ओके, सो तरीही काही समजलं नसेल तर तुम्ही मला पुन्हा एकदा कॉल किंवा मेसेज करून विचारा, मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. ओके, so this is the important terminology in anatomy. Okay, then there are subdivision of anatomy. आता anatomy ही ब्रँच आहे, आपला सब्जेक्टचं नाव काय आहे, anatomy and physiology. तर ह्या ॲनाटॉमीच्या काही सब डिव्हिजन्स आहेत, म्हणजे ॲनाटॉमीच्या काही वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. ओके, जशी सायन्स ही एक ब्रँच आहे आणि तिच्या सब ब्रँचेस आहेत काही. ओके, म्हणजे 12वी सायन्स झाल्यानंतर सायन्सच्या सब ब्रँचेस आहेत.
ओके. सायन्सच्या सब ब्रँचेस काय काय आहेत बाबा, मेडिकलला येऊ शकतो, फार्मसीला येऊ शकतो, बॅचलर इन सायन्सिंग BScला जाऊ शकतो, बॅचलर इन टेक्नॉलॉजी BTechला जाऊ शकतो, इंजिनिअरिंगला जाऊ शकतो, पॅरामेडिकलला जाऊ शकतो, नर्सिंगला जाऊ शकतो. या काय झाल्या सायन्सच्या सब डिव्हिजन झाल्या. तशाच सब डिव्हिजन ऑफ ॲनाटॉमी आहेत. तो या सब डिव्हिजन ऑफ ॲनाटॉमी आर डिवायडेड इंटू 2 मेजर फील्ड. देर इज ग्रॉस ॲनाटॉमी अँड मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. Okay, so gross anatomy means what? The study of large visible structure. Anatomy म्हणजे काय, आपण बॉडीचा स्टडी करतोय, ह्युमन बॉडीचा. मग त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर अशी जी आहेत की जी आपल्याला ओपन आईजनी दिसू शकतात, उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो, ज्यांना मायक्रोस्कोपची गरज नाही. सो अशा लार्ज व्हिजिबल ऑर्गनचा किंवा अशा लार्ज व्हिजिबल स्ट्रक्चरचा स्टडी म्हणजे काय, ग्रॉस ॲनाटॉमी. आणि मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी म्हणजे काय, तर इट्स वर्ड इंडिकेट मायक्रोस्कोपिक मीन्स स्टडी ऑफ टू स्मॉल ऑर टायनी ऑर नॅनो पार्टिकल. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये सेल आहेत, टिश्यू आहेत. या सेल आणि टिश्यू आपल्याला ओपन आईजने उघड्या डोळ्याने दिसतात का, नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतो, मायक्रोस्कोप लागतो. सो अशा गोष्टींच्या स्टडीला काय म्हटलं जातं, मायक्रोस्कोपिक स्टडी म्हटलं जातं. अशा गोष्टींच्या स्टडीला काय म्हटलं जातं, मायक्रोस्कोपिक स्टडी म्हटलं जातं. द स्टडी ऑफ स्ट्रक्चर दॅट are too small or tiny or nano such cells, molecules or tissue are called as a microscopic anatomy. So ॲनाटॉमीच्या 2 मेजर ब्रँच आहेत, कोणत्या, ग्रॉस ॲनाटॉमी आणि मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. ग्रॉस ॲनाटॉमी मीन्स व्हॉट, द स्टडी ऑफ लार्ज व्हिजिबल स्ट्रक्चर. म्हणजे जे स्ट्रक्चर, बॉडीचे जे स्ट्रक्चर आहेत ती जे आपल्या उघड्या डोळ्याने दिसू शकतात अशा स्ट्रक्चरचा किंवा ऑर्गनचा स्टडी म्हणजे काय, ग्रॉस ॲनाटॉमी. आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर दॅट आर टू स्मॉल ऑर टू टायनी ऑर इन नॅनो साईज, दॅट स्टडी इज कॉल्ड ॲज मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. त्या स्टडीला काय म्हटलं जातं, मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सांगितलं सेल, टिश्यू. आणि ग्रॉसमध्ये काय येणार, आपले नेकेड आईजने दिसणारे इयर आपल्याला नेकेड आईजने दिसते, सो एक्सटर्नल इयरचा स्टडी आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला नोज दिसत आहे, सो त्या नोजचा स्टडी आपण करू शकतो. आपली स्किन आहे विजिबल, त्या स्किनचा स्टडी आपण एक्सटर्नली करू शकतो. हँड्स आहेत, लेग्स आहेत. सो हे जे स्ट्रक्चर आहेत, हे जे ऑर्गन आहेत त्याचा आपण काय करू शकतो, स्टडी करू शकतो. ओके. देन दिस ग्रॉस ॲनाटॉमी इज सब डिवायडेड इंटू 1, 2, 3, 4, 5 अँड 6 सब ब्रँचेस. ग्रॉस ॲनाटॉमीचं पुन्हा 6 ब्रँचमध्ये काय केलेलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे. ही ग्रॉस ॲनाटॉमी पुन्हा 6 ब्रँचेसमध्ये डिवाइड केली गेलेली आहे. कोणती, तर सरफेस ॲनाटॉमी, रिजनल ॲनाटॉमी, सिस्टमिक ॲनाटॉमी, डेव्हलपमेंटल ॲनाटॉमी, क्लिनिकल ॲनाटॉमी अँड एम्ब्रिओलॉजी. काय केलं गेलेलं आहे त्याचं, ग्रॉस ॲनाटॉमी. ॲनाटॉमीचे 2 मेजर प्रकार आहेत, कोणते, ग्रॉस आणि मायक्रोस्कोपिक. त्याच्यानंतर या ग्रॉसला पुन्हा क्लासिफाय केलं गेलेलं आहे 6 सब डिव्हिजनमध्ये. कोणत्या कोणत्या आहेत त्या, सरफेस ॲनाटॉमी, रिजनल ॲनाटॉमी, सिस्टमिक ॲनाटॉमी, डेव्हलपमेंटल ॲनाटॉमी, clinical anatomy and embryology. So first we have see what is mean by surface anatomy. So surface anatomy means what, हे नावच दर्शवते की एखाद्या बॉडी सरफेसचा स्टडी, जो एक्सटर्नल बॉडी सरफेस आहे त्या एक्सटर्नल बॉडी सरफेसचा स्टडी म्हणजे काय, सरफेस ॲनाटॉमी. सो व्हॉट इज मीन बाय सरफेस ॲनाटॉमी, इट इज स्टडी ऑफ एक्सटर्नल सरफेस ऑफ द बॉडी. जे बॉडीचे एक्सटर्नल सरफेस आहेत त्यांचा स्टडी करणं म्हणजे काय, सरफेस ॲनाटॉमी. फॉर एक्झाम्पल स्किन आहे, स्किन आपल्याला विजिबल आहे, ओके, आणि ती आपलं काय आहे, एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरचा भाग आहे. सरफेस म्हणजे भाग, एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा. सो हा बाहेरचा भाग आहे. सो सरफेस ॲनाटॉमी म्हणजे काय, जो सुपरफिशियल भाग आहे आपला बॉडीचा त्याचा स्टडी करणं म्हणजे काय, सरफेस ॲनाटॉमी. देन व्हॉट इज मीन बाय रिजनल ॲनाटॉमी, इट इज स्टडी ऑफ स्पेसिफिक रिजन ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे बॉडीची जी काही रिजन्स आहेत, स्पेसिफिक रिजन आहेत, म्हणजे आपलं हेड असेल, चेस्ट असेल, लेग्स असतील, हँड्स असतील किंवा वेस्ट असेल, कंबर, याचा स्टडी करणं म्हणजे काय, रिजनल ॲनाटॉमी म्हटलं जातं त्याला. सो व्हॉट इज मीन बाय रिजनल ॲनाटॉमी, की बॉडीचा एक स्पेसिफिक रिजन कन्सिडर करून त्या रिजनचा स्टडी करणं म्हणजे काय, रिजनल ॲनाटॉमी. फॉर एक्झाम्पल हेड, चेस्ट, लेग्स, वेस्ट, ओके, हँड्स, अशा रिजनचा म्हणजे रिजन म्हणजे काय, भाग, विभाग ज्याला आपण म्हणतो, त्यांचा स्टडी करणं म्हणजे काय, रिजनल ॲनाटॉमी. देन व्हॉट इज मीन बाय सिस्टमिक ॲनाटॉमी, याच्या नावावरून तुम्हाला कळू शकते. सिस्टमिक ॲनाटॉमी मीन्स व्हॉट, इट इल डील्स विथ स्टडी ऑफ बॉडी सिस्टीम. बॉडीच्या एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमचा स्टडी म्हणजे काय, सिस्टमिक ॲनाटॉमी. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, ओके. सो सिस्टमिक ॲनाटॉमी म्हणजे काय, इट इज डील्स विथ स्ट्रक्चर
or study of different systems of the body such as digestive system and respiratory system. Okay, it deals with structure study of different system of the body such as digestive system and respiratory system. So that study is called as the systemic anatomy. Then developmental anatomy, this is something different branches. Okay, so it describes the structural changes in organism from fertilized eggs to maturity. म्हणजे काय, डेव्हलपमेंटल अनाटॉमी मध्ये काय स्टडी केलं जातं, तर जेव्हा एखादी वुमन प्रेग्नंट राहते तेव्हा ते प्रेग्नन्सी पासून म्हणजे स्टार्टेड फ्रॉम फर्स्ट मंथ, ओके, स्टार्टेड फ्रॉम फर्स्ट मंथ टू देअर 9th मंथ, म्हणजे आईच्या पोटामध्ये जे बाळ असतं पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत जन्माला येईपर्यंत त्याचा स्टडी म्हणजे काय, डेव्हलपमेंटल अनाटॉमी. ओके, देन क्लिनिकल अनाटॉमी. सो व्हॉट इज मीन बाय क्लिनिकल अनाटॉमी? दिस डिस्क्राइब various medical specialty include medical anatomy changes occur during illness and radiography anatomy. Okay, so describe various medical specialties means what, की clinical anatomy म्हणजे काय, तर एखादा डिसीज झाल्यानंतर तो डिसीज का झालाय आणि तो डिसीज झाल्यामुळे बॉडीमध्ये कोणकोणते चेंजेस झाले या सगळ्याचा स्टडी करणं म्हणजे काय, क्लिनिकल अनाटॉमी. सो व्हॉट इज मीन बाय क्लिनिकल अनाटॉमी? इट डिस्क्राइब वेरियस मेडिकल स्पेशालिटीज including medical anatomy and radiographic anatomy. ओके ओके, सो तो डिसीजचा स्टडी आणि डिसीज बॉडीमध्ये झाल्यानंतर काय काय चेंजेस होतात याचा स्टडी म्हणजे काय, क्लिनिकल अनाटॉमी. देन लास्ट ब्रँच इज द एम्ब्रिओलॉजी. सो एम्ब्रिओलॉजी इज द अनाटॉमिकल स्टडी ऑफ अर्ली डेव्हलपमेंट. म्हणजे काय, की जे एम्ब्रिओ म्हणजे काय, तर जेव्हा फ्रॉम 1 month to 9 month या स्टेजमध्ये जेव्हा चाइल्ड असतं किंवा तो एम्ब्रिओ असतो तेव्हा त्याला त्या चाइल्ड म्हटलं जात नाही. ओके, आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, एम्ब्रिओ म्हटलं जातं. फ्रॉम 1 month to 9 month एवढ्या पिरियडसाठी ते आईच्या पोटामध्ये असतं. सो त्याच्या पोटामध्ये असताना, सो ड्युरिंग दॅट स्टेजेस फ्रॉम 1 month to 9 month द स्टडी ऑफ दॅट अनाटॉमिकल फ्युचर ऑफ दॅट एम्ब्रिओ, म्हणजे आईच्या पोटामध्ये असणारं बाळ आणि त्या बाळाचं अनाटॉमिकल फ्युचर काय आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कशी कशी डेव्हलप होत आहेत, एका वेळी सगळी स्ट्रक्चर डेव्हलप होत नाहीत, बरोबर आहे. सो ती स्ट्रक्चर कशी डेव्हलप होतात या सगळ्याचा स्टडी म्हणजे काय, एम्ब्रिओलॉजी. ओके, सो दीज आर द सब ब्रांचेस ऑफ ग्रॉस अनाटॉमी. देन सेकंड अनाटॉमीची दुसरी ब्रँच कोण होती, मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक मीन्स व्हॉट, दीज आर स्टडी ऑफ व्हेरी स्मॉल स्ट्रक्चर. जी स्मॉल स्ट्रक्चर आहेत त्या स्मॉल स्ट्रक्चरचा स्टडी म्हणजे काय, मायक्रोस्कोपिक अनाटॉमी. सो दिस मायक्रोस्कोपिक अनाटॉमी सब डिवायडेड इंटू 2 पार्ट, सायटोलॉजी अँड हिस्टॉलॉजी. सायटोलॉजी मीन्स व्हॉट, स्टडी ऑफ सेल अँड देअर फंक्शन्स. आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस सेल्स आहेत. ओके, तो प्रत्येक सेलचा स्टडी आणि त्या प्रत्येक सेलचं फंक्शन्स काय आहेत, त्या सेलमध्ये काय काय स्ट्रक्चर्स आहेत, ती स्ट्रक्चर कशा प्रकारे फंक्शन्स करतात या सगळ्याचा स्टडी म्हणजे काय, सायटोलॉजी. Then next is a histology. So cyto means cell and histo means tissue. सेल एकत्र आल्या की काय बनते, टिश्यू बनते. ओके, सो हिस्टॉलॉजी मीन्स व्हॉट, दिस इज द स्टडी ऑफ टिश्यू. हिस्टॉलॉजीला काय म्हटलं जातं, स्टडी ऑफ टिश्यू म्हटलं जातं हिस्टॉलॉजीला. ओके, हिस्टॉलॉजी मीन्स व्हॉट, स्टडी ऑफ टिश्यू अँड देअर फंक्शन्स. सायटोलॉजी मीन्स व्हॉट, स्टडी ऑफ सेल अँड देअर स्ट्रक्चर्स अँड देअर फंक्शन्स, while histology means what, study of tissue and their structures and their functions. So these are the subdivision of anatomy. ही काय झाली, अनाटॉमीची सब डिव्हिजन आहेत. काय काय आहेत, 2 मेजर डिव्हिजन आहेत, ग्रॉस अनाटॉमी अँड मायक्रोस्कोपिक अनाटॉमी. ग्रॉस अनाटॉमी मीन्स व्हॉट, स्टडी ऑफ लार्ज स्ट्रक्चर with the visible eyes. Okay, then microscopic anatomy means what, study of very small structure which are not visible to eyes. Okay, so this gross anatomy again subdivided into 6 type. Surface anatomy, study of external surface of the body, for example skin. Then regional anatomy, study of specific region of the body, for example head, chest. Then systemic anatomy, this is the study of specific system of the body, for example digestive system, respiratory system. Okay, then developmental anatomy, these are the changes of the organism from fertilized egg to mature one. Then clinical anatomy, this is the medical specialty, study of medical specialty, that is how disease occur and what changes
including medical anatomy, that is what changes occur during the disease in the body, and radiographic anatomy. Then embryology, there is anatomical study of early development. ओके, बाळ जन्माला आल्यानंतर आणि जन्माला यायच्या आधी त्याचा सगळा anatomical स्टडी करणं म्हणजे काय, एम्ब्रियोलॉजी. देन नेक्स्ट पार्ट होता आपला मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी. सो मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी हा काय आहे, इट इज सबडिवाइडेड इंटू टू टाइप, सायटोलॉजी अँड हिस्टॉलॉजी. सो सायटोलॉजी मीन्स वॉट, स्टडी ऑफ सेल अँड देअर स्ट्रक्चर, while histology means what, study of tissue and their structure. These are called as histology. Okay, the next, as we see, our syllabus is anatomy and physiology. So currently we have seen the sub branches of anatomy. Okay, now we are going to see the subdivision or sub branches of the physiology. Okay, so physiology is subdivided into 9 branches. फिजिओलॉजीला 9 ब्रँचेसमध्ये डिवाइड केलं गेलेलं आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द सेल फिजिओलॉजी, सेकंड वन इज द सिस्टीम फिजिओलॉजी, थर्ड वन इज द कार्डिओव्हेस्क्युलर फिजिओलॉजी, फोर्थ वन इज द रिनल फिजिओलॉजी, फिफ्थ वन इज द न्यूरोफिजिओलॉजी, सिक्स्थ वन इज द एंडोक्राइनोलॉजी, सेवन्थ वन इज द रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी, एट वन इज द रेस्पायरेटरी फिजिओलॉजी अँड नाईन्थ वन इज द इम्युनॉलॉजी. ओके, पण यांच्या नावावरून हे खूप इझी आहे, जरी 9 सब पार्ट दिसत असतील तरी त्यांचं डिस्क्रिप्शन फार इझी आहे. फक्त सेल फिजिओलॉजी याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, डिफरंट फंक्शन्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल अँड इट्स ऑर्गनेल्स. सेल फिजिओलॉजी मीन्स वॉट, की सेलमध्ये काय काय स्ट्रक्चर असतात. फॉर एक्झाम्पल एक सेल असेल तर त्याच्यामध्ये काय काय स्ट्रक्चर असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लिओलस असतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, रायबोझोम्स असतात, मायटोकॉन्ड्रिया असतो. ओके, रायबोस्पोर्स, काय छोटे छोटे स्पोर्स असतात. ओके, मायक्रोस्पोर्स असतात. ओके, वेंटिकल्स असतात. सो या सगळ्या गोष्टींचा स्टडी, बारीक बारीक गोष्टींचा स्टडी आणि त्यांची फंक्शन्स काय काय आहेत या सगळ्या गोष्टींचा स्टडी म्हणजे काय, सेल फिजिओलॉजी. सो व्हॉट इज मीन बाय सेल फिजिओलॉजी, इट इज स्टडी ऑफ डिफरंट फंक्शनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल and its organelles. Then second, system physiology, as name indicated, it is similar to system anatomy. System anatomy मध्ये काय काय बघत होतो आपण, की बॉडीच्या ज्या सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये काय काय स्ट्रक्चर आहेत. ओके, मग सिस्टीम फिजिओलॉजी म्हणजे काय येणार, स्टडी ऑफ डिफरंट सिस्टीम ऑफ द बॉडी, स्टडी ऑफ डिफरंट सिस्टीम ऑफ द बॉडी. ओके, so cardiovascular physiology system physiology means what, study of different systems of the body. Okay, then third one is the cardiovascular physiology. So what is mean by cardiovascular physiology, so cardiovascular physiology means what, this is study of cardiovascular system including heart and blood vessel. cardiovascular physiology म्हणजे काय, जी काय आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे म्हणजे त्याच्यामध्ये हार्ट आहे, ब्लड आहे. सो हार्टचं स्ट्रक्चर कसं असेल, त्या प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये त्याचं फंक्शन्स काय आहे, ब्लड कसं बनलेलं आहे, ब्लडचं फंक्शन्स काय आहे, या सगळ्याचा स्टडी कशामध्ये येतो, कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओलॉजीमध्ये. सो कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओलॉजी मीन्स वॉट, स्टडी ऑफ हार्ट अँड ब्लड वेसल्स. देन सेकंड वन इज द रिनल फिजिओलॉजी. सो रिनल इज रिलेटेड टू द किडनी. सो वी कॅन स्टडी इन दिस रिनल फिजिओलॉजी किडनी, नेफ्रॉन्स, किडनी स्ट्रक्चर, युरिन फॉर्मेशन्स. ओके ओके, सो दिस इज कॉल्ड एज रिनल फिजिओलॉजी, की ज्याच्यामध्ये आपण किडनी बघणार. रिनल म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू युरिनरी सिस्टीम. सो त्याच्यामध्ये आपण किडनी हा मेजर ऑर्गन आहे. सो किडनीचं स्ट्रक्चर कसं आहे, किडनीचं फंक्शन काय काय आहे, युरिन कसं बॉडीमध्ये तयार होतं, या सगळ्याचं स्टडी आपण कशामध्ये करणार आहोत, रिनल फिजिओलॉजीमध्ये करणार आहोत. इट इज स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ kidney. Then neurophysiology, so at word indicate neuro, it is related to nervous system. So nervous system include brains and their other part, neuron, nerve. So structure and functions of all these brain, neurons and nerve is called as the neurophysiology. Okay, so study of neurophysiology means what, study of neuron and nervous system. Okay, then next is a endocrinology. Endocrinology means what, this is related to एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स. एंडोक्राइन ग्लँड्स जे असतात, की एंडोक्राइन ग्लँड्स कोणते आहेत, पिट्युटरी ग्लँड्स आहे, ओके, पिनल ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड्स आहेत, पॅनक्रियाज आहेत, लिव्हर्स आहेत. सो त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं फंक्शन्स काय काय आहेत, आणि ह्या ग्लँड ज्या सिक्रेट करतात त्या सिक्रेशनला काय म्हटलं जातं, हार्मोन्स म्हटलं जातं. मग हे हार्मोन्स कसे सिक्रेट होतात, ते हार्मोन बॉडीमध्ये सिक्रेट होणं का गरजेचं आहे, या सगळ्याचा स्टडी म्हणजे काय, एंडोक्राइनॉलॉजी. सो एंडोक्राइनॉलॉजी इज स्टडी ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स and hormones.
Then next is a reproductive physiology. So what is mean by reproductive physiology? It is study of reproductive system. म्हणजे ह्युमन रिप्रोडक्शन कसं होतं, त्याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात, मग त्यांचं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर फंक्शन्स काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स काय, मिनिस्ट्रल सायकल कशा प्रकारे रोटेट होते. ओके, या सगळ्याचा स्टडी हा रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजीमध्ये होतो, दॅट इज स्टडी ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. देन रेस्पायरेटरी फिजिओलॉजी, it is study of respiratory system include lungs, alveoli and other respiratory organs. ओके, की ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं, लंग्स कसे परफॉर्म करतात, फंक्शन्स कसं करतात. ओके, या सगळ्याचा स्टडी रेस्पायरेटरी फिजिओलॉजीमध्ये होतो. इट इज स्टडी ऑफ लंग्स अँड रेस्पायरेटरी ऑर्गन्स. देन इम्युनॉलॉजी, सेल एकत्र आले आणि त्यांनी काय तयार केलं, सर्व सेल एकत्र आले. सगळ्यात आधी काय झालं, ऑर्गॅनिझम एकत्र आले, ॲटम्स एकत्र आले. ॲटम्सने काय केलं, मॉलिक्युल्स तयार केला. मॉलिक्युल्सने काय केलं, ऑर्गनेल्स तयार केला. ऑर्गनेल्स एकत्र येऊन सेल तयार झालं. सेल्सने काय केलं, टिश्यू तयार केला. टिश्यू काय केलं, ऑर्गन तयार केला. ऑर्गनने सिस्टीम तयार केली आणि सिस्टीम एकत्र येऊन पूर्ण ह्युमन बिईंग तयार झाला. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं की काही ॲटम्स मॉलिक्युल्स एकत्र येऊन सेल तयार झाले, मग हे सेल तयार होऊन टिश्यू झालं आणि टिश्यूने ऑर्गन्स तयार केले. फॉर एक्झाम्पल हार्ट असेल, ब्लड वेसल असेल, ब्लड वेन्स असतील, ब्लड कॅपिलरीज असतील, हे सगळे ऑर्गन्स तयार झाले. मग हे हार्ट, ब्लड वेसल, ब्लड वेन्स, ब्लड कॅपिलरीज एकत्र आल्या आणि त्यांनी एक सिस्टीम तयार केली. कोणती, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम तयार केली. आणि ही कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम एकत्र आल्या आणि त्यांनी काय केलं, पूर्ण ह्युमन बिईंग एक तयार झाला. ओके, सो ही आहे बॉडीची ऑर्गनायझेशन लेवल, की कशापासून काय काय तयार झालं. ॲटम्स कंबाईन झाले, मॉलिक्यूल तयार झाला, मॉलिक्यूल कंबाईन झाले, ऑर्गनेल्स तयार झाला, ऑर्गनेल्स कंबाईन झाले, सेल तयार झालं, सेल एकत्र आले, टिश्यू तयार झालं, टिश्यूंचा ग्रुप झाला, ऑर्गन्स तयार झाले, ऑर्गन्स एकत्र येऊन त्यांनी सिस्टीम फॉर्म केली आणि या सगळ्या सिस्टीम एकत्र येऊन त्यांनी एक ह्युमन बिईंग किंवा एक पूर्ण कंप्लीट ऑर्गॅनिझम काय केला, तयार केला. याला म्हटलं जातं ऑर्गनायझेशन लेवल ऑफ द ह्युमन बॉडी. Okay, then let's see in detail body systems. Okay, so there are totally 11 body systems, okay, which are interconnected together. The human body is divided into 11 interconnected organ system. आपल्या बॉडीमध्ये किती आहेत, टोटल 11 सिस्टीम्स आहेत आणि या सगळ्या 11 सिस्टीम एकमेकांना कशा आहेत, इंटरकनेक्टेड आहेत, म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड झालेल्या आहेत. ओके, देन ऑल ऑर्गन सिस्टीम्स वर्क टुगेदर अँड मेनी ऑर्गन फंक्शन्स इन मोर दॅन वन ऑर्गन सिस्टीम्स. ओके, हे सगळे सिस्टीम मधले ऑर्गन काय करतात, एकमेकांशी कनेक्ट होऊन फंक्शन परफॉर्म करत असतात. आणि एका सिस्टीममध्ये एकापेक्षा जास्त ऑर्गन असतात. एकपेक्षा जास्त ऑर्गन एकत्र आले तरच सिस्टीम तयार होते, म्हणून सिस्टीममध्ये नेहमी एकापेक्षा जास्त ऑर्गन प्रेझेंट असतात. अशा ह्युमन बॉडीमध्ये आपल्या किती सिस्टीम्स आहेत, 11 सिस्टीम्स आहेत. त्यातली पहिली सिस्टीम आहे स्केलेटल सिस्टीम. आय हॅव हिअर पुट द इमेज. स्केलेटल सिस्टीम म्हणजे काय, इट इन्क्लूड द बोन्स. ओके, इन्क्लुडिंग अवर स्कल, रिब्स, हँड्स, okay, petals, femurs, tibia, fibula, okay, knee joints, petals. Okay, so all these bones are included in skeleton system. So skeleton system चं स्ट्रक्चर काय आहे, इट इज कन्सिस्ट ऑफ बॉडी फ्रेमवर्क. आपली जी बॉडीची फ्रेम आहे ती कशापासून बनलेली असते, या स्केलेटल सिस्टीम पासून बनलेली असते. जशी फोटोची फ्रेम असते, तो त्या फोटोच्या फ्रेमचा काय झाला, स्केलेटन झाला. तसा हा आपल्या बॉडीचा स्केलेटन, ही बोन ज्याला आपण हाडं म्हणतो, हा काय झाला, आपल्या बॉडीचा फ्रेमवर्क झाली, की ज्याच्यामध्ये ह्या फ्रेम, फोटो फ्रेममध्ये आपण काय करतो, आपला फोटो फिक्स करतो. त्याचप्रमाणे आपले हे जे स्केलेटन आहेत, बोन्स आहेत, ही काय आहे, एक फ्रेम आहे की ज्याच्यामध्ये आपले ऑर्गन, सिस्टीम, सेल, टिश्यू हे सगळं काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज द बॉडी फ्रेमवर्क. मेजर कंपोनंट ऑफ दिस सिस्टीम इज बोन्स, जॉईंट्स अँड कार्टिलेज. स्केलेटल सिस्टीमचे महत्त्वाचे घटक, मेजर कंपोनंट म्हणजे काय, महत्त्वाचे घटक कोण कोण आहेत, तर बोन्स आहेत, जॉईंट्स आहेत आणि कार्टिलेज आहेत. ही जी बोन्स आहेत, आपल्या हाताला लागतात हाडं, त्यांना काय म्हटलं जातं, बोन्स म्हटलं जातं. आणि ही बोन्स एकमेकांना जिथे जॉईंट होतात त्याला काय म्हटलं जातं, जॉईंट्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एल्बो जॉईंट्स, आपल्या हाताचा जो एल्बो आहे तिथे काय झालेला आहे, एक आपलं
वरतून आलेलं एक बोन्स आहे आणि इकडून हाताचा आलेलं बोन्स आहे, टिबिया आणि फिब्युला आहे आपला. सो ते हे एकमेकांना जॉईंट्स होतात. तिथं जॉईंट झालेला आहे तो काय झाला, जॉईंट झाला. आता हा जॉईंट्स एकमेकांना जॉईंट होतो तेव्हा तो तसाच राहतो का, तर त्याच्यामध्ये या दोन जॉईंटच्या मध्ये काय असलं पाहिजे, एक सॉफ्ट सबस्टन्स असला पाहिजे. तो सॉफ्ट सबस्टन्स म्हणजे काय, कार्टिलेज. कार्टिलेज का गरजेचा असतो की दोन बोन्स एकमेकांना जॉईंट होतात त्यावेळी त्यांची मुवमेंट होते, बरोबर आहे, मुवमेंट होते. मग मुवमेंट होताना काय होऊ शकतं, फ्रिक्शन्स होऊ शकतं. कारण कसं आहे, आपली बोन्स कशी आहेत, सॉफ्ट आहेत का, नाही, हार्ड आहेत, बरोबर आहे. मग ती एकमेकांना जेव्हा जॉईंट होणार तेव्हा त्याची मुवमेंट होणार. म्हणजे आपला एल्बो आहे, कोपर आहे, तिथे दोन बोन्स एकमेकांना जॉईंट झालेत, बरोबर आहे. सो ती आपले एल्बोची कोपराची जेव्हा आपण मुवमेंट करतो त्यावेळी ते बोन फ्रिक्शन्स होऊ शकतं की नाही, कारण दोन हार्ड वस्तू एकमेकांना कनेक्ट झालेल्या आहेत. मग हे फ्रिक्शन झालं तर काय होईल, आपली बोन्स जी आहेत त्यांचं काय होईल, फ्रिक्शन्स होऊन होऊन त्याची काय होईल, झीज होईल. मग ती होऊ नये त्याच्यासाठी दोन बोनच्या मध्ये काय असतो, एक मस्क्युलर सबस्टन्स असतो, तो म्हणजे काय, कार्टिलेजेस. आणि हा कार्टिलेजेस डॅमेज झाला की एकदा मग तुम्हाला सांध्याची जॉईंटची पेनिंग व्हायला सुरुवात होते की ज्याला आपण सांधेदुखी म्हणतो. म्हणून हे बोन्स, जॉईंट्स, कार्टिलेज हे सगळे काय आहेत, त्याचे मेजर ऑर्गन आहेत. देन व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द स्केलेटल सिस्टीम्स. ओके, सो मेजर फंक्शन, इट सपोर्ट द बॉडी स्ट्रक्चर. आपली जी काय बॉडी स्ट्रक्चर आहेत त्यांना सपोर्ट देण्याचं काम कोण करतं, स्केलेटन सिस्टीम करतं. फॉर एक्झाम्पल आपल्या रिब्स आहेत, रिब्समध्ये कोणता बॉडीचा ऑर्गन असतो, तर लंग्स असतात. सो जर ह्या रिब्सचं कवरिंग जर त्या लंग्सना नसतं तर त्या लंग्सना काय मिळाला नसता, सपोर्ट मिळाला नसता. प्लस इट प्रोटेक्ट अँड हेल्प इन द बॉडी मुवमेंट. ओके, आणि हे काय करतात, त्या ऑर्गनला काय करतात, प्रोटेक्शन देतात. कारण रिब्स असल्यामुळं आपले लंग जे आहेत ते काय, त्यांना काय झालेलं आहे, सपोर्ट झालेला आहे आणि त्यांना काय मिळालेलं आहे, प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्याच्यामुळं छातीवर जरी आपल्याला कधी काळी चुकून मार जरी लागला काही, तरी तो डायरेक्ट लंग्सला लागत नाही, पहिला रिब्सला लागतो. आणि रिब्स आपल्या तेवढ्या मजबूत आहेत, ते बोन्स. ओके, म्हणजे हे काय करतात, आपल्या बॉडीला सपोर्ट द स्ट्रक्चर, प्रोव्हाइड प्रोटेक्शन अँड हेल्प इन द बॉडी मुवमेंट्स. ओके, देन अनदर, इट स्टोर मिनरल्स, स्टेम सेल फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल. हे काय करतात, मिनरल्स असतात ती बोन्समध्ये काय झालेली असतात, स्टोअर झालेली असतात. मेजर मिनरल्स कोणतं असतं बोन्समध्ये, तर कॅल्शियम असतं. मेजर मिनरल्स काय असतं बोन्समध्ये, कॅल्शियम असतं. ओके, मेजर मिनरल्स काय असतं, कॅल्शियम, हे बोनमध्ये काय झालेलं असतं, स्टोअर झालेलं असतं. ओके, सो हा बोन्स परफॉर्म काय करतात, स्टोरेज ऑफ मिनरल्स. देन इट ऑल्सो स्टोअर द स्टेम सेल. हे फार महत्त्वाचं फंक्शन आहे बोन्सचं. आपल्या पायामधली जी बोन्स आहेत, पर्टिक्युलरली पायामधली आणि थायमधली, लेग्स आणि थाय, पायामधली आणि मांडीमधली बोन्स आहेत, त्याच्यामध्ये स्टेम सेल असतात. स्टेम सेल ह्या फार महत्त्वाच्या असतात, कारण स्टेम सेलपासून बॉडीमधल्या बाकीच्या सेल सगळ्या प्रोड्यूस होत असतात. म्हणजे तुमच्या RBC असतील, WBC असतील, प्लेटलेट असतील, इम्युनो सिस्टीमच्या सेल्स असतील, या सगळ्या स्टेम सेलपासून बनतात. या सगळ्या कशापासून बनतात, स्टेम सेलपासून बनतात. आणि या स्टेम सेल कुठे प्रोड्यूस होतात, तर बोन्समध्ये प्रोड्यूस होतात. पर्टिक्युलरली थाईज अँड लेग्स, आपल्या ज्या मांडीचे आणि पायाची बोन्स आहेत त्याच्यामध्ये या स्टेम सेल प्रोड्यूस होतात. जर स्टेम सेल प्रोड्यूस झाल्या नाहीत तर बॉडीची ग्रोथच होणं शक्य नाही, कारण RBC तयार होणार नाहीत. RBC नाही झाल्या तर तुमच्या बॉडीमध्ये ब्लड कमी होईल, बॉडीला न्यूट्रिशन मिळणार नाही. स्टेम सेल प्रोड्यूस झाल्या नाही तर WBC तयार होणार नाहीत. WBC तयार झाल्या नाही तर तुमची बॉडी इम्युनो सिस्टीम तयार होणार नाही, तुम्ही लगेच आजारी पडाल, कोणत्या आजाराशी तुम्ही फाईट करू शकत नाही. प्लेटलेट्स तयार होणार नाहीत. प्लेटलेट्स तयार झाल्या नाही तर तुमचं ब्लड सर्क्युलेट नीट होणार नाही, क्लॉटिंग त्याचं नीट होणार नाही, ब्लड लॉस होऊन जाईल. सो म्हणून या स्टेम सेल प्रोड्यूस होणं काय असतं, गरजेचं असतं. आणि बोनमध्ये दुसरी एक गोष्ट असते ती म्हणजे बोन मॅरो. बोन मॅरो हा स्पेसिफिक असतो, इट डिपेंड्स ऑन द DNA. आय थिंक सगळ्यांनी एक्सपेक्टेड 60 मुलांपैकी ॲटलिस्ट 55 मुलांनी तरी आपल्या आउट ऑफ 63 ॲटलिस्ट 55 स्टुडंटनी तरी क्रिश 3 मूवी बघितली असेल. त्याच्यामध्ये तुम्ही बोन मॅरो हा विषय ऐकलेला असेल. ओके, बोन मॅरो हा स्पेसिफिक असतो, सगळ्यांचा बोन मॅरो एकमेकांना मॅच होत नाही. क्वचितच आपल्याच फॅमिलीमधल्या कोणाचा तरी एकाचा, फॅमिलीतल्या सगळ्यांचा नाही, कोणाचा तरी एकाचा बोन मॅरो कोणाला तरी मॅच होतो. बघितलं ना, ते ऋतिक रोशनचा बोन मॅरो विवेक ओबेरॉयला दिला जातो. सो तो बोन मॅरो हा आपल्या बोन्समध्ये असतो आणि तो बोन मॅरो बॉडीची मुवमेंट करण्यासाठी फार गरजेचा असतो. ओके, बोन मॅरो तुम्ही बघितलेला आहे. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी बोन मॅरो हा खाल्लेला सुद्धा आहे. जोक्सचा पार्ट बाजूला राहिला, चिकन नाही, मटण.
63 पैकी 40 मुलं तरी नॉन व्हेजिटेरियन असतील. सो कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये मटण खाल्लं असेल बकऱ्याचं, की ज्यावेळी बकऱ्याचं मटण खाताना जे बोन्स असतं, हड्डी ज्याला आपण म्हणतो, ती जर कधीतरी तुम्ही कटिंग केल्यानंतर बघितली अशी, तर त्या बोन्समध्ये तुम्हाला एक असं चॉकलेटी कलरचं जाळीदार नेट लाईक स्ट्रक्चर दिसेल, की जे मस्क्युलर असतं. ओके, ती हड्डी अशी ओढून खाल्ल्यानंतर ते जर आपण अशी सक केली, ओढली, तर ते बोनच्या आतलं जे मस्क्युलर सबस्टन्स आहे तो आपल्या तोंडामध्ये येतो आणि तो आपण खातो. सो ते मस्क्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, हे बोन मॅरो असतं आणि तो बोन मॅरो बॉडीच्या मुवमेंटसाठी महत्त्वाचा असतो. म्हणून ही बोन्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो दिस इज द स्केलेटन सिस्टीम. ओके, देन सेकंड सिस्टीम इज द मस्क्युलर सिस्टीम. इथे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला मस्क्युलर सिस्टीमचं. सो मस्क्युलर सिस्टीम्स इज रिलेटेड टू मसल्स. बॉडीमध्ये जेवढी आपल्या मसल्स आहेत त्या सगळ्या मसलचा स्टडी कशामध्ये येतो, मस्क्युलर सिस्टीममध्ये येतो. ओके, सो मस्क्युलर सिस्टीमचे मेजर कंपोनंट कोण कोण आहेत, तर हे जे मसल आहेत आपले, हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केले गेलेले आहेत. मग स्केलेटल मसल असेल, स्मूथ मसल असेल, कार्डियक मसल असतील. ओके, स्केलेटल मसल म्हणजे काय, जे आपली बोन्स आहेत ते काय आहेत, स्केलेटन आहे. सो या स्केलेटनवरती अटॅच झालेली, म्हणजे या बोन्सवरती अटॅच झालेली मसल कोणती, स्केलेटल मसल. देन स्मूथ मसल म्हणजे कोणती, तर आपले स्टमक आहे, बरोबर आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, याच्यावरती सुद्धा मसल आहेत, ती कशी आहे, स्मूथ आहे. त्या मसलला काय म्हटलं जातं, स्मूथ मसल. कार्डियक म्हणजे काय, कार्डियक रिलेटेड टू हार्ट, म्हणजे हार्टची जी मसल आहेत त्यांना काय म्हटलं जातं, कार्डियक मसल म्हटलं जातं. सो या सगळ्या स्ट्रक्चरपासून आपली मस्क्युलर सिस्टीम बनलेली असते. सो मस्क्युलर सिस्टीमचं स्ट्रक्चर काय काय आहेत, स्केलेटल मसल, स्मूथ मसल अँड कार्डियक मसल. देन व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ this muscular system? So these are voluntary system help to provide movement according to will. ही मस्क्युलर सिस्टीम कशी आहे, व्हॉलंटरी आहे. व्हॉलंटरी म्हणजे काय, दोन प्रकारच्या मुवमेंट असतात. एक म्हणजे व्हॉलंटरी मुवमेंट आणि दुसरी म्हणजे इनव्हॉलंटरी मुवमेंट. व्हॉलंटरी म्हणजे काय, ज्याला मराठीत म्हटलं जातं ऐच्छिक. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, अनैच्छिक. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक, व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे काय, आपल्या मनाप्रमाणे ज्याची आपण मुवमेंट करू शकतो अशी म्हणजे व्हॉलंटरी. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय, अनैच्छिक, आपल्या मनानुसार बॉडीच्या काही ऑर्गनची मुवमेंट होत नाही. म्हणजे तुमच्या मनानुसार हार्ट पंपिंग करतं का, नाही, ते काय करतं, ब्रेन करतं. तुमच्या मनानुसार स्टमक डायजेशन करतं का, नाही, म्हणजे ती स्टमक हार्टची मुवमेंट कशी आहे, इनव्हॉलंटरी आहे. पण जी ही मसलची मुवमेंट आहे, म्हणजे सगळेच मसल व्हॉलंटरी नसतात, ऐच्छिक नसतात. आता कार्डियक मसल आहेत हार्टचे, ते व्हॉलंटरी आहेत का, तुमच्या मनानुसार ते काम करतात का, नाही, ते बॉडीच्या सिस्टीमनुसारच काम करतात. पण काही मसल जे आहेत, फॉर एक्झाम्पल स्केलेटल मसल घ्या. स्केलेटल मसल जे आहेत म्हणजे आपल्या वरती सुपरफिशियली जे मसल्स आपल्याला दिसत आहेत बोन्सवरती अटॅच झालेले, त्याची मुवमेंट आपण आपल्या मनानुसार करू शकतो. जशी हाताची मुवमेंट आपल्याला हवी असेल तशी आपण करतो, त्यावेळी त्याची मुवमेंट होते. ओके, देन दिस मसल, सेकंड फंक्शन इज दॅट दिस मसल हेल्प टू मेंटेन बॉडी पोश्चर. बॉडी पोश्चर म्हणजे काय, की बॉडी एका पर्टिक्युलर चांगल्या नीट आकारामध्ये ठेवण्याचं काम काय करतात, मसल करतात. म्हणजे विचार करा, जर मसल नसते तर आपली बॉडी कशी दिसली असती, आपल्या लॅबमध्ये टांगलेल्या हाडाच्या सांगाड्यासारखी, जो बोन्सचा स्केलेटन आहे त्याच्यासारखी आपली बॉडी दिसली असती जर आपल्या बॉडीवरती मसल नसते तर. म्हणून हे मसल काय करतात, हेल्प टू मेंटेनिंग द बॉडी पोश्चर, बॉडीचं पोश्चर मेंटेन करण्याचं ते काम करतात. ओके, सो ही झाली मस्क्युलर सिस्टीम. द नेक्स्ट इज द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. सो कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे कोणाशी रिलेटेड असणार, हार्ट आणि ब्लडशी. सो याचं स्ट्रक्चरमध्ये मेजर कंपोनंट कोण असणार, हार्ट अँड ब्लड वेसल. आता याची फंक्शन्स काय काय असतील, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, हार्ट काय काय करतं, ब्लड पंप करतं, पूर्ण बॉडीला ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, हार्ट करतं. त्याच्यानंतर हार्ट काय करतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करतं, कलेक्ट करतं, त्याला लंग्सकडे पाठवून प्युरिफिकेशन करून काय करतं, ऑक्सिजनेटेड करतं आणि पुन्हा ते ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतं, पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करतं. आणि बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट करत असताना आणखी काय काय होतं, ब्लड काय करतं, पूर्ण बॉडीचे जे ऑर्गन आहेत त्यांना काय करतं, आपण जे काही फूड घेतो त्यातून मिळणारं न्यूट्रिशन सगळीकडे काय करतं, प्रोव्हाइड करतं. आणि प्रत्येक ऑर्गनमधलं जे मेटाबॉलिक वेस्ट आहे, वेस्टेज प्रोडक्ट आहेत, ते कलेक्ट करून काय करतं, बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम करतं विथ द हेल्प ऑफ रेक्टम. सो व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द सेल.
आपण जो काही ऑक्सिजन घेतो तो कोणाद्वारे जातो, लंग्समध्ये जातो. लंग्समध्ये ब्लडचं काय होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होतं, प्युरिफिकेशन होतं आणि ब्लडद्वारे ते ऑक्सिजन आणि आपण खाल्लेलं सगळं फूड आहे त्यातलं न्यूट्रिएंट, अशा दोन्ही गोष्टी बॉडीच्या प्रत्येक सेलला कोणाद्वारे पोचवल्या जातात, ब्लडद्वारे पोचवल्या जातात. दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट टू द सेल. देन सेकंड, कलेक्टिंग बॅक द कार्बन डायऑक्साईड अँड वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द सेल. जेव्हा ब्लड काय करतं, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि न्यूट्रिएंट सेलला देतं, तेव्हा सेलमधून पुन्हा बाहेर येताना काय करतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि जो काही वेस्ट प्रोडक्ट आहे त्या सेलचा तो कलेक्ट करून पुन्हा काय करतं, बाहेर घेऊन येतं. सो कलेक्टिंग बॅक द कार्बन डायऑक्साईड अँड वेस्ट product from the cell. Then last function is the circulating oxygenated blood to all the body. म्हणजे जे काय ऑक्सिजनेटेड ब्लड आहे सगळं ते काय करतं, बॉडीला सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम करत असते. सो ही काय झाली, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. देन नेक्स्ट इज द रेस्पायरेटरी सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीम काय परफॉर्म करते, इथे हे स्ट्रक्चर आहे रेस्पायरेटरी सिस्टीमचं. रेस्पायरेटरी सिस्टीम काय करते, रेस्पिरेशन, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे काय, श्वास आत घेणे, की ज्याला आपण काय म्हणतो, श्वसन प्रक्रिया ज्याला म्हणतो, ती कोणाद्वारे होते, रेस्पायरेटरी सिस्टीमद्वारे होते. सो इन्स्पिरेशन म्हणजे श्वास आत घेणं आणि एक्सपिरेशन म्हणजे काय, श्वास बाहेर सोडणं. सो याचा रेस्पायरेटरी सिस्टीमचा मेजर ऑर्गन कोण असणार आहे, लंग्स. आणि बाकी ट्युब्युलर पॅसेजवे की ज्याच्यामध्ये फॅरेंक्स आहे, नेझल कॅव्हिटी आहे, लॅरेंक्स आहे, ट्रकिया आहे, ब्रॉन्काय आहे, ब्रॉन्किओलस आहे, ओके, डायफ्रॅगम आहे. या सगळ्या गोष्टी कोणामध्ये येतात, रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये येतात. सो हे काय फंक्शन्स काय काय आहेत याचं रेस्पिरेटरी सिस्टीम, तर सप्लाय द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू इंटरनल बॉडी स्ट्रक्चर. जो काही ॲटमॉस्फेअरमधला ऑक्सिजन आहे तो इनहेल करून आपल्या पूर्ण बॉडीमधल्या सेलला देणं, याला काय म्हटलं जातं, रेस्पिरेशन म्हटलं जातं. देन सेकंड फंक्शन इज द एलिमिनेटिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर फ्रॉम द बॉडी. जे काय आपलं बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो आणि त्याच्यासोबत काय काय जातात, काही वेळेला वॉटर वेपरसुद्धा जात असतात. सो हे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनचं काम करण्याचं फंक्शन कोणाकडे असतं, रेस्पायरेटरी सिस्टीमकडे असतं. सो टू फंक्शन, सप्लाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू द बॉडी अँड एलिमिनेट म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकणं, काय काय, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर बॉडीच्या बाहेर टाकणं, हे काय कोणाचं फंक्शन असतं, रेस्पायरेटरी सिस्टीमचं. देन सेकंड वन इज द युरिनरी सिस्टीम. युरिनरी सिस्टीम इज रिलेटेड टू किडनी, नेफ्रॉन, युरिनरी ब्लॅडर. ओके, सो जे काही मेटाबॉलिक वेस्ट आहे ते युरिनरी ब्लॅडरद्वारे बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करत असतं, युरिनरी सिस्टीम्स करत असते. सो युरिनरी सिस्टीमची स्ट्रक्चर काय काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय येतं, किडनी येतं, नेफ्रॉन येतं, युरेटर्स येतं, युरिनरी ब्लॅडर्स येतं. ही सगळी काय आहेत, युरिनरी सिस्टीमची स्ट्रक्चर्स आहेत. सो व्हॉट आर द फंक्शन्स काय काय आहेत बघा. सो रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट अँड टॉक्झिक कंपोनंट फ्रॉम द बॉडी. जे काय मेटाबॉलिक वेस्ट आहे, ओके, मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय आणि टॉक्झिक कंपोनंट्स आहेत ते सगळं बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम युरिनद्वारे कोण करतं, युरिनरी सिस्टीम करतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादा ड्रग घेतो तेव्हा त्याचं मेटाबॉलिझम होतं. ओके, मेटाबॉलिझम होतं म्हणजे काय, की त्यातला ड्रग्ज म्हणजे काय असतं, आपलं पॅरासिटामॉल जर असेल तर पूर्ण ती जी मोठी गोळी असते एक पांढऱ्या कलरची, त्याच्यामध्ये सगळंच्या सगळं पॅरासिटामॉल असतं का, नाही, त्याच्यामध्ये फक्त किती असतं, 500 mg 500 mg म्हणजे 0.5 ग्रॅम काय असतं, पॅरासिटामॉल असतं आणि बाकीचं काय असतं, अदर एक्सिपियंट असतात. म्हणजे ती ड्रग जेव्हा आपण घेतो तेव्हा काय होतं, फक्त पॅरासिटामॉल बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याच्यातून सेपरेट केलं जातं आणि बाकीचे जे बाइंडर आहेत, अधेसिव्ह आहेत, ग्लॅडियंट आहेत, ते सगळे काय केले जातात, बाजूला टाकले जातात आणि हे बाजूला केलेले सगळ्या सबस्टन्स काय झाला पाहिजे, बॉडीमधून बाहेर गेला पाहिजे. सो ते बाहेर टाकण्याचं काम कोण करत असतं, किडनी करत असते. सो दॅट आर मेटाबॉलिक वेस्ट. देन इट हेल्प टू रेग्युलेट ब्लड व्हॉल्यूम अँड केमिकल कंपोजिशन ऑफ ब्लड. ओके, म्हणजे काय, किडनीचं फंक्शन्स काय आहे, इट इज रिलेटेड टू वॉटर. किडनी म्हटलं की सगळं फंक्शन कोणाशी रिलेटेड येतं, वॉटर, लिक्विडशी रिलेटेड. सो आपलं ब्लड बॉडीमध्ये 5 लिटर असतं पण त्याच्यात सगळ्यात जास्त काय असतं, वॉटर असतं. मग हे ब्लडचा व्हॉल्यूम, ब्लडचं केमिकल कंपोजिशन मेंटेन राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे, बरोबर आहे. मग ते वॉटरचं प्रमाण त्यातलं किंवा त्यातलं ब्लडचं व्हॉल्यूम मेंटेन ठेवण्याचं काम कोण करत असतं, किडनी करत असते. देन नेक्स्ट, इट हेल्प टू रेग्युलेट
बॉडी फ्लुइड, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स अँड pH ऑफ बॉडी फ्लुइड. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजे काय की ज्यावेळी लूज मोशन होतात किंवा डिसेंट्री होते त्यावेळी आपल्याला काय दिलं जातं, ORS दिलं जातं, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट दिलं जातं. किंवा स्पोर्टमधले खेळताना आपण बऱ्याच वेळेला काय होतं, उन्हातून खेळून आल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं होतं, घाम जास्त जातो, त्याच्यामुळे आपण काय घेतो, इलेक्ट्रोलाइट घेतो किंवा एनर्जाल घेतो. म्हणजे आपण काय घेतो, एक्सटर्नली आयन्स बॉडीला प्रोव्हाइड करतो, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, क्लोराईड आयन्स. ओके, हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत. सो ह्या इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलन्स मेंटेन ठेवणं म्हणजे काय की ह्या प्रत्येकाचं कॅल्शियम, सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम याचं अमाऊंट बॉडीमध्ये ठरलेलं आहे. ओके, सो ते अमाऊंट मेंटेन राहिलं पाहिजे. कॅल्शियम जास्त झाला नाही पाहिजे, सोडियम जास्त झाला नाही पाहिजे, कारण कुठलीही गोष्ट अति झाली की ती बॉडीला हानिकारक असते. मग हे मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं, किडनी करते. आणि जो आपल्या बॉडीचा pH आहे, ओके, तो pH न्यूट्रल राहायला पाहिजे. जास्त ॲसिडिक झाला तर आपल्याला लगेच पूर्ण बॉडीमध्ये ॲसिडॉसिस होईल, लगेच आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होईल. जास्त बेसिक झाला, 7च्या वरती pH गेला बॉडीचा तर आपल्याला बेसिसिटी होईल, म्हणजे आपल्याला बॉडीमध्ये ॲसिड शिल्लकच राहणार नाही. आपल्याला ॲसिड सुद्धा गरजेचं असतं आणि बेस सुद्धा गरजेचं असतात. ओके, सो हा pH मेंटेन न्यूट्रल ठेवण्याचं काम किडनी करत असते. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ युरिनरी सिस्टीम. ओके, देन नेक्स्ट सिस्टीम इज अ लिम्फॅटिक अँड इम्युनो सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम कोणती आहे, लिम्फॅटिक सिस्टीम अँड इम्युनो सिस्टीम. सो दिस इज द लिम्फॅटिक आणि इम्युनो सिस्टीम या दोघांचे एकमेकांशी कोरिलेशन आहे. हे दोघं एकाच सिस्टीममध्ये येतात. लिम्फॅटिक सिस्टीम हा इम्युनो सिस्टीमचा भाग आहे. फर्स्ट इम्युनो सिस्टीम म्हणजे काय की जी आपली बॉडीची सिस्टीम आहे की डिसीजच्या अगेन्स्ट किंवा बॉडीमध्ये एखादा फॉरेन पार्टिकल आल्यानंतर त्याच्याशी फाईट करण्याचं काम करते, ती म्हणजे इम्युनो सिस्टीम. आणि लिम्फ म्हणजे काय, की काही वेळेला बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला एखादं इन्फेक्शन झालं असेल तर ते आपल्याला जाणवत नाही. ओके, तर त्यावेळी काय होतं, आपल्या मानेजवळ एखाद्या वेळी नोड्सचं स्वेलिंग येतं किंवा काखेमध्ये एखादा स्वेलिंग होतं, ज्याच्यामध्ये आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, विलेजच्या गावच्या लँग्वेजमध्ये वादना येणं आपण म्हणतो. आय थिंक थोड्याफार मुलांना माहीत असेल, वादना येणं लोकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. तो वादना येणं म्हणजे काय, इट इज स्वेलिंग ऑफ लिम्फ. आपल्या बॉडीमध्ये ठिकठिकाणी काय आहेत, लिम्फ आहेत. बऱ्याच जणांच्या स्पेसिफिकली मानेच्या इथं हात लावल्यानंतर तुम्हाला कळेल की सर्क्युलर अशा गाठ जशी येते तशी स्ट्रक्चर तुम्हाला दिसतील, ते काय आहेत, लिम्फ आहेत. आणि ह्या लिम्फमध्ये बॉडीची सगळी डिफेन्स मेकॅनिझम झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या हाताला कधी जर मार लागला आणि त्याच्यामुळे आतमध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं असेल तर आपल्या काखेमध्ये लिम्फ नोडचं स्वेलिंग होतं. ओके, किंवा पायाला लागला तर इथे मांडीच्या इथे, ओके, तिथे आपल्या लिम्फ नोडचं स्वेलिंग होतं. हे लिम्फ हे काय असतात, हे इम्युनो सिस्टीमचे असोसिएट आहेत. ओके, सो इम्युनो सिस्टीम आणि लिम्फ सिस्टीमचे स्ट्रक्चर काय काय आहे, तर लिम्फ आहे, लिम्फॅटिक वेसल आहेत, लिम्फ नोड आहे, स्प्लीन आहे, थायमस ग्लँड्स आहेत, टॉन्सिल्स या सुद्धा काय आहेत, लिम्फ आहेत, हे लिम्फ नोड्स आहेत. टॉन्सिलचं स्वेलिंग होतं म्हणजे काय होतं की तुम्ही अति थंड किंवा काहीतरी एअरमधून इन्फेक्शन झाल्यामुळं तिथे काय झालेलं असतं, बॉडी आपली लगेच तो काहीतरी इन्फेक्शन झाल्यामुळं काहीतरी व्हायरस बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये गेलेला असतो आणि त्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ नये त्याच्यासाठी बॉडी आपली काय करते, फायटिंग करायला सुरुवात करते त्या पार्टिकलशी, व्हायरसशी, बॅक्टेरियाशी, आणि त्याच्यामुळं काय होतं, ते टॉन्सिलचं स्वेलिंग होतं. ओके, किंवा WBC म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या पेशी ज्या आहेत आपल्या, ह्या काय करतात, या डिसीज किंवा फॉरेन पार्टिकल, बॅक्टेरिया, व्हायरसशी लढण्याचं काम करत असतात. ह्या सगळ्या लिम्फॅटिक आणि इम्युनो सिस्टीमचा पार्ट आहे. ओके, सो फंक्शन्स काय काय आहेत लिम्फॅटिक आणि इम्युनो सिस्टीमची, इट रेग्युलेट ब्लड व्हॉल्यूम, प्रोटीन अँड फॅट ट्रान्सपोर्टेशन्स. ओके, सो आपलं ब्लडचं व्हॉल्यूम आहे, प्रोटीन आणि फॅटचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड करण्याचं काम लिम्फॅटिक सिस्टीम करत असते. देन हाऊसिंग, प्रोलिफरेशन, मॅच्युरिटी ऑफ WBCs. ओके, WBC तयार झाल्यानंतर त्यांना मॅच्युअर करणं आणि त्यांना व्हायरस बॅक्टेरियाशी लढण्याशी कॅपेबल बनवणं, हे सगळं फंक्शन लिम्फॅटिक आणि इम्युनो सिस्टीम बघत असते. देन प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी, एखादं इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय असतं, अँटीबॉडी तयार होणं गरजेचं असतं. ओके, आणि त्या जर झाल्या नाही तर मग आपल्याला काय करावं लागतं, आपण एक्सटर्नल अँटीबायोटिक्स घेतो. ओके, त्या डिसीजची फाईट करण्यासाठी. सो या आपल्या ह्युमन बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार करण्याचं काम लिम्फॅटिक आणि इम्युनो सिस्टीम करत असते. ओके, देन नेक्स्ट
मेजर सगळ्यात महत्त्वाची बॉडीची सिस्टीम, बॉस ऑफ द बॉडी, ओके, जी आपल्या सगळ्या बॉडीची बॉस आहे, हेड आहे, ती म्हणजे नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये कोण असतं? ब्रेन, की जो बॉडीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, की जो पूर्ण बॉडीला काय करतो? कंट्रोल करतो. सो याच्यामध्ये काय काय येतं? ब्रेन्स असतात, स्पायनल कॉर्ड आहेत, नर्व आहे. स्पायनल कॉर्ड म्हणजे आपल्या मणक्यामधून ब्रेनपासून निघालेलं एकदम छोटंसं धातूस एक वायरसारखं, वायर म्हणजे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर, की जे आपल्या मणक्यामधून पूर्ण बॉडीमध्ये पसरलेलं असतं, की जे काय करतं? ब्रेनकडचे सगळे मेसेज कॅरी करण्याचं काम हे स्पायनल कॉर्ड करत असते. सो नर्व्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, देन स्पेशल सेन्स ऑर्गन म्हणजे नोज, आईज, इयर्स, हे सगळे कोणामध्ये येतात? नर्वस सिस्टीममध्ये येतात. मग या नर्वस सिस्टीमची फंक्शन्स काय काय आहेत? तर कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे बॉडीमधलं जे कंट्रोलिंग आणि कोऑर्डिनेशन आहे वेगवेगळ्या पार्टचं. म्हणजे समजा तुमच्या हाताला जर कोणी सुई टोचले तर तुम्ही पटकन हात काय करता? मागे घेता. हे काय झालं? कंट्रोलिंग आणि कोऑर्डिनेशन झालं. ओके, जर हे ब्रेनने केलं नाही तर कुणीही तुम्हाला सुई टोचत राहिलं तर तुम्ही हात तिथेच ठेवा. किंवा जेवताना आपण घास हातात घेऊन तो हात पुन्हा तोंडाकडे नेतो. हे काय झालं? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. जर जेवताना ब्रेनचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नसेल तर तुम्ही घेतलेला घास हाताने उचलून तोंडामध्ये न जाता नाकात किंवा डोळ्यात जाईल. म्हणून हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन महत्त्वाचं असतं. ते कोण करत असतं? नर्वस सिस्टीम करत असते. देन डिटेक्टिंग चेंजेस इन एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट अँड रिस्पॉन्डिंग अकॉर्डिंगली, म्हणजे बॉडीच्या इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये बॉडीचं जे आतलं आणि बाहेरचं वातावरण आहे ते डिटेक्ट करून त्यानुसार ॲक्ट होणं, हे काम कोण करत असतं? नर्वस सिस्टीम करत असते. म्हणजे थंडीमध्ये काय होतं? बाहेरचं बॉडी म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते काय असतं? वाढलेलं असतं. ओके, त्याच्यामुळं काय होतं? आपल्याला ते वाढलेलं टेम्परेचर ब्रेन लगेच डिटेक्ट करतो आणि आपल्याला थंडी लागायला सुरुवात होते. म्हणजे हे रिस्पॉन्ड करणं. किंवा काय होतं? उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये काय होतं? टेम्परेचर वाढतं, आपल्याला लगेच काय होतं? घाम व्हायला सुरुवात होतं. म्हणजे हे बाहेरचं टेम्परेचर आपला ब्रेन डिटेक्ट करतो आणि त्याच्यानुसार काय होतं? ॲक्ट होतो. सो ही सगळी मेजर फंक्शन्स कोण परफॉर्म करत असतं? नर्वस सिस्टीम परफॉर्म करत असते. ओके, सो या काही सिस्टीम्स आहेत बॉडीच्या. अजून पुढचा पार्ट शिल्लक आहे एंडोक्राइन सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, बॉडी कॅव्हिटीज, होमिओस्टॅसिस, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. इथल्या लेक्चरपर्यंत इथे आपण थांबतोय. ओके, सो नर्वस सिस्टीम आपण बघितली, लिम्फॅटिक सिस्टीम आणि इम्युनो सिस्टीम बघितलेली आहे, युरिनरी सिस्टीम बघितली, रेस्पिरेटरी सिस्टीम आपण स्टडी केलेली आहे, मस्क्युलर सिस्टीम बघितली, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम बघितली आणि स्केलेटल सिस्टीम आतापर्यंत आपण बघितलेली आहे. सो याच्यामध्ये काही कळलं नसेल तर प्लीज मला विचारा, मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. त्याचबरोबर आपण काय काय बघितलं? ऑर्गनायझेशन लेवल बघितली. ऑर्गनायझेशन लेवल म्हणजे आपली बॉडी कशी बनलेली आहे, कशी बनलेली आहे. ॲटम्स, मॉलिक्युल्स, ऑर्गनेल्सपासून सेल बनली, सेल एकत्र आले आणि टिश्यू बनलं, टिश्यू एकत्र आले आणि ऑर्गन बनले, ऑर्गन एकत्र आले आणि सिस्टीम बनली आणि सगळ्या सिस्टीम एकत्र येऊन पूर्ण ह्युमनची बॉडी तयार झाली. त्याच्यानंतर आपण फिजिओलॉजीच्या सब डिव्हिजन बघितल्या, 9 सब डिव्हिजन: सेल फिजिओलॉजी, सिस्टीम फिजिओलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर फिजिओलॉजी, रिनल फिजिओलॉजी, न्यूरो फिजिओलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी, रेस्पिरेटरी फिजिओलॉजी आणि इम्युनॉलॉजी बघितली. त्याच्यानंतर आपण सब डिव्हिजन ऑफ ॲनाटॉमी बघितली, ग्रॉस ॲनाटॉमी आणि मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. नंतर ग्रॉस ॲनाटॉमीचे पुन्हा 6 टाईप आणि मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमीचे पुन्हा 2 टाईप. ग्रॉस ॲनाटॉमीचे कोणते? सरफेस ॲनाटॉमी, रिजनल ॲनाटॉमी, सिस्टेमिक ॲनाटॉमी, डेव्हलपमेंटल ॲनाटॉमी, क्लिनिकल ॲनाटॉमी अँड एम्ब्रिओलॉजी. त्यानंतर मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमीचे पुन्हा 2 टाईप, सायटोलॉजी अँड हिस्टॉलॉजी. सायटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ सेल, हिस्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ टिश्यू. त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या डेफिनेशन बघितल्या होत्या. ॲनाटॉमी, ॲनाटॉमी मीन्स व्हॉट? स्टडी ऑफ बॉडी अँड इट्स इंडिव्हिज्युअल पार्ट अँड देअर रिलेशनशिप टू वन अनदर. बॉडीमधल्या प्रत्येक पूर्ण ह्युमन बॉडीचा स्टडी, त्याच्या प्रत्येक पार्ट्सचा स्टडी आणि त्याचं एकमेकांशी असलेलं रिलेशनशिपचा स्टडी, याला काय म्हटलं जातं? ॲनाटॉमी म्हटलं जातं. आणि फिजिओलॉजी म्हणजे काय? इट इज स्टडी हाऊ द बॉडी सिस्टीम वर्क अँड द वे इन विच देअर इंटिग्रेटेड रिलेशनशिप टू मेंटेन लाईफ अँड हेल्थ ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे बॉडी सिस्टीम कशा वर्क करतात आणि त्यांना एकमेकांशी इंटरकनेक्टेड राहून एकमेकांना समजून घेऊन त्या कशा फंक्शन्स करतात आणि त्याच्यामुळे आपलं हेल्थ आणि लाईफ कशी मेंटेन राहते, याचा स्टडी म्हणजे काय? फिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी मीन्स व्हॉट? इट इज स्टडी ऑफ अबनॉर्मॅलिटी. डिसीजचा, एखाद्या डिसीजचा स्टडी म्हणजे काय? पॅथोलॉजी. आणि पॅथोफिजिओलॉजी मीन्स व्हॉट? इट इज स्टडी ऑफ हाऊ अबनॉर्मॅलिटी अफेक्ट द बॉडी फंक्शन ऑफन कॉझिंग इलनेस. म्हणजे
पॅथॉलॉजी म्हणजे डिसीजचा स्टडी आणि पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय की डिसीज झाल्यामुळं बॉडीची फंक्शन कशा प्रकारे बिघडतात याचा स्टडी म्हणजे काय पॅथोफिजिओलॉजी. ओके, सो रिपीटेडली लेक्चर ऐका आणि जरी काही कळलं नसेल पुन्हा एखादा पॉईंट तर मला विचारा, मी तुमचा डाऊट काय करेन क्लिअर करेन. सो इथं आपण थांबतोय. नेक्स्ट पार्ट जो आहे या चॅप्टरमधला तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.